आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत खोडसळपणानं शेततळ फोडल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान, बागा राहणार तहानलेल्या। प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा वेगळा पवित्रा घेणार बायकर यांचं सुतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील वडळी येथे एक धक्कादायक घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे। येथील शेतकरी दिगंबर बायकर यांनी सुरुडी परिसरात मोठ्या कष्टानं माळ रानावर शेततळे करून द्राक्षाची बाग फुलवली आहे। मात्र भर उन्हाळ्याच्या तोंडावर अज्ञात समाजकंटकांनी हे शेततळे फोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे शेततळ्यातील पाणी वाया गेले असून द्राक्ष बागा तहानलेल्या राहण्याची वेळ आली आहे। आधीच विजेची अपुरी असलेली उपलब्धता आणि पाण्याचा प्रश्न यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यावर हा मोठा अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे। दिगंबर बायकर यांनी आरोप केला आहे की वीज वितरण विभागाकडे अनधिकृत वीज खांबाबाबत तक्रार केल्याचा राग मनात धरून काही समाजकंटकांनी ही तोडफोड केली असावी। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वेगळा मार्ग अवलंबण्याचा इशारा बायकर यांनी दिला आहे। मी दिगंबर एकनाथ बायकर, मुक्काम पोस्ट वडाळी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। मी राहायला वडाळीला आहे आणि इथं माझं सुरडीमध्ये 209 गट नंबरमध्ये मी क्षेत्र खरेदीचं क्षेत्र आहे माझं। या क्षेत्राला मी हे असं माळ असताना सगळं माळ डेव्हलप करून मी 2016 पासून इथं शेती करतोय। 2016 पासून शेती करत असताना इथं पाण्याचा प्रश्न फार बिकट होता। मी बोर घेतले, बोरला पाऊस काळात पाणी चांगलं असतं, उन्हाळ्यात थोडं थोडं चालतं, उन्हाळ्यात काही बागा टिकत नाही म्हणून मी आत्ता मागं 2 वर्षापूर्वी कृषी विभागाच्या योजनेतून उकारणे बी कृषी विभागाने पैसे दिले आणि कागदाला बी पैसे मला 1.5 लाख रुपये, साधारणतः 75 हजार रुपये, 1.5 लाख रुपये मला भेटले। त्यातून मी शेततळं केलं। तर ह्याच्या अगोदर एकदा ती 5-6 महिन्यापूर्वी एकदा त्याला बॉक पाडलं होतं, पण ती काय माझ्या लक्षात नाही आलं की बा कुणी पाडलंय। मी आपलं ते पाणी खाली गेल्यानंतर चिकटून घेऊन ते हे केलं। पण त्या दिवशी माझा लाईटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणून मी MSCBला इथं लाईट चालत नाही, फक्त 215 व्होल्टेज भेटतं इथं, म्हणून मग मी MSCBला पत्र दिलं होतं की मला लाईट भेटावी। तर MSCBने काय 20-25 दिवस काही दखल घेतली नाही, म्हणून मी आमदार पाचपुते साहेबांच्या जनता दरबारमध्ये तो प्रश्न मांडला आणि आमदार साहेबांनी त्याची तातडीने दखल घ्यायला लावली। अधिकारी दुसऱ्या दिवशी इथं आले, अधिकाऱ्यांनी पाहणी केली, इथं व्होल्टेज चेक केलं आणि मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा ही लाईट जी आहे हे चोरीचे पोल आहेत, माझ्या समोर पोल आणलेली आहेत, ही सो खर्चाने लाईट केलेली नाही। हे फाटाकडे DP ते वागसकर घरापर्यंतचे पोल आहेत, सगळे हे पोल आहेत समोर, माझ्या समोर दिसते ते, हे सगळे पोल तिकडले आणले। तर त्या हे काय सो खर्चाची DP नाही, ह्या DPवर फक्त 25 HP लाईट आहे, म्हणजे ऑथराइज लोड आहे। तर 75 HP शिल्लक आहे, 100ची DP आहे। तर मला 10 HP कनेक्शन द्या किंवा तिकडली लाईट ह्याच्यावर शिफ्ट करून द्या, हा माझा MSCBकडे मागणी होती। MSCBचे अधिकारी आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी इथं पाहणी करायला लागली होती। संतोष वागसकर, संतोष जोशी वागसकर, भगवान बाळू वागसकर, चंद्रशेखर वागसकर, दादा वागसकर, भगवान बाळू वागसकर, संदीप संपत वागसकर ही आले। इथून मला धमकी दिली की तू जर ही प्रश्न माग नाही घेतला लाईटीचा तर आम्ही तुला इथं शेती करू देणार नाही। एवढं सांगित शेततळ्यात मारून टाकू, आमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि शेततळ फोडणार तुझं। त्या दिवशी आम्हाला इथं सांगितलं की तू आता इथून पुढे शेती करू शकत नाही, तर येऊ शकत नाही, आणि त्या दिवशी संध्याकाळी शेततळ माझं फोडलंय पलीकडल्या साईडनी। तर द्राक्षाच्या बागेत पाणी, आज 6वा दिवस आहे, पाणी आहे बागेत। मी कृषी विभागाला पत्र दिलं, BDOला पत्र दिलं, तहसीलदारला पत्र दिलं, आजपर्यंत कोणीही माझी दखल घेतली नाही। आज अशी परिस्थिती माझ्यावर नुसतं स्टेट बँकेचं 25 लाख रुपये थकीत कर्ज आहे, कोर्टाच्या नोटिसा मला सारख्या येत आहेत, सोसाट्या थकीत आहेत, मला काय करावं हे कळाना। मी कुठून तरी डाळिंबाची बाग उभा केली, 277 गट नंबर ढोरजामध्ये माझी 3 एकर शेती आहे, तिथं मी डाळिंबाची बाग लावली आणि यंदा डाळिंबाची बाग पहिल्या वर्षी धरली। तर 6 दिवस लाईट तोडून ठेवली, तर त्या 6 दिवसात माझी
70% कळी त्या बागाची गळून गेली, हलक्या रानावरती बाग आहे म्हणून MSCB ला पत्र दिलं, MSCB आले, जोडलं. म्हणजे इतकी हालचाली लाईटीची, म्हणून मी साहेब लाईटीसाठी भांडतोय. तर लाईटीचं राहिलं बाजूला, निमा शेततळ फोडून आता मी पाणी देणार कसं, इथं मोटर चालत नाही, लाईटीमुळे मोटर चालत नाही. याच्यात मी मोटर टाकली होती बघा, कुणी येऊन कोणचं बी ॲर्मिचर जोडा तरी मोटर बिंगाना फिट झाली, मोटर सुद्धा वर्षभर झालं बंद आहे. आणि ती मध्ये ही मोटर वापरतो ना, अमुक लाईटच चालत नाही तर वापरू कशाने. यांच्याकडे मुरुमाचा इतका पैसा आहे, यांनी मुरुम विकलाय कोट्यवधी रुपयाचा. आणि तहसीलदारांनी कुणी याची दखल घेतली नाही आजपर्यंत. आता मी पत्रव्यवहार करणार आहे तहसीलदारला सगळं, की बाई मुरुम कसं काय इथून किती रॉयल्टी भरली. शासनाच्या तिजोरीवर डाला घालतात आणि पैसे आमाप कमीतात. इथं कोंबड्यांचं शेड आहे, पाया बाई कोंबड्या, इथं कोंबड्या आहेत. कोंबड्याच्या शेडला कारखाना जी आज इथं 10-10, 15-15 HP मोटर आहेत. तिथं ही लाईट यांना या 5 जणांसाठी 16 तास लाईट आहे आणि बाकीच्यांना 5 तास सुद्धा लाईट नाही. म्हणजे MSCBच्या जावा आहेत काय इथं. तुम्ही पायांच्या शेतात जर डबल लाईट नसली नाही तर दोन्ही फिडरची, पारगाव फिडर आणि बांधगाव फिडर क्रॉस लाईट आहे. आम्ही ती काल पोलिसांनी बोलून घेतलं होतं आम्हाला, तर पोलिसांना म्हणले आम्ही नाही पोल नेले, कॉन्ट्रॅक्टरने नेले. तर कॉन्ट्रॅक्टर हा एका राजकीय पुऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे ही प्रकरणं सगळी दाबली जातात. ही चोरलेले पोलाव 2021 सालीच गुन्हा दाखल आहे, पण त्याची कुठली पोलिसांनी अजून चौकशी केली नाही. आता मी पोलिसांना विचारलं की ते म्हणतात ते जुनं प्रकरण आहे. मग आता जुनं प्रकरण पण कुठपर्यंत झालं हे तर आम्हाला सांगायला पाहिजे ना. मग हे चोऱ्या करून लाईट घेणार, सो खर्चाने म्हणणार, आणि आम्हाला कुठूनच लाईट नाही. आमचं म्हणणं आहे आम्हाला कुठून तरी लाईट द्या. मी 2 अजून कनेक्शन घ्यायला तयार, MSCB देतं नाही आणि उलट मध्ये तुम्ही एक मोटर फुकट वापरतो. काय करू, शेतकऱ्याला लाईट फुकटच आहे ना. आम्हाला कुठून तरी द्या, कनेक्शन भरून घ्या, आमची काही अडचण नाही. पण ह्यांच्यावर जर कार्यवाही नाही झाली ना, आता मला सहकुटुंब समोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, मी पेटून घेणार. कारण आता 30-40 लाख रुपये कर्ज झालं, मी फेडणार कशाने. माझा मुलगा नॅशनलचा खेळाडू आहे, मी 5 एकर जमीन विकून मी त्याला शिकवलेलं आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.